अज्ञान तिमिरांधाना ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे परम आदरणीय, परम वंदनीय, परम पूजनीय 24 तीर्थंकर भगवान, पंच परमेष्टि भगवान तथा ज्ञानी, ध्यानी, त्यागी, तपस्वी समस्त ऊर्जा पुरुषों के साथ दादा गुरुदेव आचार्य भगवान तपसी जी महाराज साहब, माता जी महाराज साहब आदि उपकारी चरणों में हम सब अत्यंत भाव भक्ति के साथ वंदन नमस्कार अर्पित करेंगे। अन्य सहयोगी सत्यमंडल, उपस्थित धर्म प्रेमी, श्रद्धावान, जिज्ञासु भाइयों तथा सुशील बहनों, आज महाशिवरात्रि है और महाशिवरात्रि का मतलब होता है आदिनाथ भगवान का निर्वाण दिन। जिस दिन आदिनाथ भगवान का निर्वाण हुआ था उसी का नाम हिंदू धर्म वालों ने महाशिवरात्रि रखा, क्योंकि वो शुरुआत थी, इस काल चक्र की शुरुआत थी। और उस समय हिंदू लोगों ने आदिनाथ भगवान का रूप पिंड, क्या होते कह रहे वो पिंड, शिवलिंग, क्योंकि उस समय मूर्तियाँ बनती नहीं थी, बाकी कुछ बात थी नहीं, तो उन्होंने क्या किया था, एक स्तंभ खड़ा किया था। वो स्तंभ छोटा 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 होता हुआ शिवलिंग की तरह छोटा रह गया। हिंदू धर्म वाले महाशिवरात्रि के रूप में आदिनाथ भगवान का निर्वाण महोत्सव मनाते हैं और दूसरी तरफ जैन लोग आदिनाथ भगवान का निर्वाण दिन अपने ढंग से धर्म ध्यान करते हुए मनाते हैं। हम छोटे थे तब हमारे स्कूल में गीत गाते थे, कैलाशीच्या शिवाला कुणी भेटवा आम्हाला, त्या प्रिय शंकराला जीव पाहण्या भुकेला, कैलाशीच्या शिवाला कुणी भेटवा आम्हाला, व्याघ्रासनी विराजे ललाटी चंद्र साजे, व्याघ्रासनी विराजे ललाटी चंद्र साजे, डमरू त्रिशूळवाला कुणी भेटवा आम्हाला, कैलाशीच्या शिवाला कुणी भेटवा आम्हाला। एक कडू कडू आहे शेवट आठवे बरोबर तर अशा प्रकारे हिंदू धर्म शिव हा मानतो, पण शिवाला आदिनाथ भगवान म्हणून मानत नाही। त्यांना शिव म्हटले म्हणजे एक असे अनादी अनंत काळाचे भगवत शक्ती म्हणून त्यांना मानतात। आणि आपल्या इथं शिवाची पूजा आपापल्या पद्धतीने होत असते। शिवलिंगासाठी ते 3 कशाचे पान असतात, बेलाचे फळं वगैरे वगैरे त्यांची ती परंपरा आहे। आणि आपल्या इथे मात्र आदिनाथ भगवंतांचा निर्वाण दिवस म्हणून आपण तो साजरा करतो। आदिनाथ भगवंतांनी ज्या वेळेला त्यांना ते जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर त्यांना देवादिकांनी सांगितलं
की आता तुमची वेळ झाली आहे, तुम्हाला दीक्षा घ्यावी लागणार आहे. आणि ते दीक्षा घ्यायला तयार होतात. आणि दीक्षा घेतल्या घेतल्या ते संकल्प करतात की मला शुद्ध आहार मिळेल तरच मी पारणा करील. आणि त्याप्रमाणे ते रोज फिरायला निघायचे. पण लोक म्हणायचे हिरे घ्या, मोती घ्या, हे घ्या, ते घ्या. पण कोणाला असं वाटलंच नाही की आपण त्यांना काही अन्न द्यावं. एवढे मोठे राजा आणि त्यांनी दीक्षा घेतली, आपण त्यांना काय देणार, आपली भाकरी कशी देणार, असं त्यांना वाटायचं. आणि रोज भगवान फिरायला निघायचे. असे त्यांनी किती वर्ष गेले? 12 महिने. किती? 12 महिने ते फिरायला निघायचे, पारणं घ्यायला निघायचे. कोणीतरी मला कोण बोले आभार बोलो मती. तर ते म्हणायचे की मला कोणी शुद्ध आहार देईल तर तो मी घेईल. आणि असं करता करता 12 महिने निघाले. आणि त्यानंतर त्यांच्या नातूला, त्यांचा नातू होता श्रेयांश कुमार, नातूचा मुलगा होता. आणि त्याला उपरती झाली की आज माझ्या इथे काहीतरी चांगलं घडणार आहे. आणि तितक्यात धावत लोक येतात आणि सांगतात आपल्या गल्लीमध्ये कोणीतरी खूप मोठे तपस्वी आलेले आहेत. आणि तिकडून शेतातून उसाच्या रसाच्या गाड्या येत असतात. आता घरात काही नव्हतं आणि त्यांनी बघितलं उसाच्या रसाच्या गाड्या आल्या आहेत. त्यांनी सांगितलं भगवान आप ये प्रासूक आहार ग्रहण करेंगे क्या? तो भगवंतांनी हातात पात्रे नाही, ओघा नाही, कपडे नाही, ती भानगडच नव्हती. त्यांनी फक्त हात असा केला आणि त्याच्यावर त्यांनी श्रेयांश कुमारने काय केली, धार टाकली. ती धार अशी होती, उसाच्या रसाची धार. एक एक घडा घ्यायचा. त्यांचे हात एवढे मोठे होते. त्या काळी 500 धनुष्याची काया असायची, म्हणजे त्यांचे हात एवढे एवढे असतील. आणि त्याच्यात त्यांनी काय केलं, असा हात ठेवला आणि एक एक घडा त्याच्यात ओतत गेले. आणि भगवंताने तोंडाला हात लावला आणि गटागट पेट गे. पण एकही थेंब खाली सांडला नाही किंवा तिथली एकही धार तुटली नाही. पहिली धार पुरी होते तोपर्यंत त्यांचे सेवक त्यांच्याजवळ दुसरा घडा चालू करायचे. असं करता करता 108 घडे, किती? 108 कलश भगवंतांनी ग्रहण केले. आणि तो दिवस होता अक्षय तृतीयेचा. तर त्याला नाव अक्षय पडलं, कारण की धाराची क्षय झाली नाही आणि खंडित झाली नाही आणि घोट घेतानाही खंडित झालं नाही, त्यामुळे त्याचं नाव अक्षय तृतीया असं पडलं. आणि अक्षय तृतीयेला आज त्यांनी तर लगातार 12 महिने उपवास केले, पारणच केलं नाही मध्ये. आपण तर 1 दिवस उपवास, 1 दिवस पारणा, 1 दिवस उपवास, तरी किती मोठं तप, बापरे मारो वर्षी तप चालू आहे, नाही तर वर्षी तप करू, 1 दिन वास 1 दिन पारणं करू. अशा प्रकारे आपली शक्ती कमी झालेली आहे. आणि काही का असेना ती परंपरा आजही आपली चालू आहे. भगवंतांनो, अशा प्रकारे आपल्या इथं आदिनाथ भगवंतांची पूजा भक्ती मंदिरवाले लोक मंदिर करतात, त्याच्यात आदिनाथ भगवंतांची मूर्ती ठेवतात, त्याची पूजा भक्ती करतात. आपण आपल्या पद्धतीने भक्तामस्तोत्र म्हणून रोज आदिनाथ भगवंतांची पूजा करतो. अशा प्रकारे हा दिवस महाशिवरात्रीचा आजच्या दिनी भगवंतांचा निर्वाण झाला होता. आजच्या दिनी भगवंतांचं आयुष्य पूर्ण झालं होतं. आणि त्यांच्याबरोबर 108 लोक, किती? 108 लोकही त्यांच्याबरोबर त्यांचं आयुष्य पूर्ण झालं होतं. तेही मोक्षाला. अत्यंत सरळ प्रकृतीचे लोक होते. त्यांना दंभ, कपट, कावा काहीच माहीत नव्हतं. फक्त आत्मा परमात्मा ह्याच गोष्टी माहिती होता. त्यामुळे त्यांच्याबरोबर 108 लोकांनी काय केलं, त्यांच्याबरोबर मुक्तिगमन केलं. आजचा दिवस 108 लोकांसहित भगवान आदिनाथांचा निर्वाण दिवस म्हणून आज आपण साजरा करीत आहोत. आणि त्यालाही भारतीय लोकांनी महाशिवरात्री, शिव म्हणजे भगवान, बोलो नहीं आभार, 10,000 लोग आज ऐसे कहते हैं कि 10,000 लोग उनके साथ मोक्ष में गए. 108 का भी वर्णन है, 10,000. अब अपन तो है नहीं, पर मालूम नहीं कितने गए हैं, पर बहुत सारे लोग उनके साथ मोक्ष में गए. भाग्यवंतांनो, अशा प्रकारे आदिनाथ भगवंतांचा निर्वाण दिवस आज आपण
सामूहिक 3 भक्तामर बोलून साजरा केलेला आहे. आणि त्याच्यासाठी सगळंच काही आयोजन आमच्या पंचक्रोशीतल्या लोकांच्या सहयोगामुळे ह्या ठिकाणी झालेलं आहे. पुण्याचे आमचे रवी भाऊ नहारही आले आहेत फक्त हे बघायला की सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था पाळण्याची व्यवस्था बरोबर झाली की नाही हे बघण्यासाठी तेही इथे आलेले आहे. दुसरी गोष्ट, आमच्या इथं आमच्या क्षमाजी महाराज ते बघा तिकडून तिसरे त्यांची 88 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 89वे वर्ष त्यांना चालू आहे आणि दीक्षा घेऊन त्यांना 37 वर्ष झालेले आहेत. आमच्या माताजी मारसाब होत्या ना, त्यांना फक्त दीक्षा आवडायची. ते म्हणायचं फक्त खरो मार्ग दीक्षारो मार्ग आहे, खरो जैन धर्म आहे आणि उर्मे दीक्षारो मार्ग सगळं खरं आहे. सगळ्यांना मला नाक टोचू दिलं नाही आणि मला सांगितलं थारा भावसान केले जे मारी सगळी मती करजो. अशा प्रकारे त्यांनी हळूहळू आपला मनाप्रमाणे आपला संकल्प पूर्ण करीत गेले. मी आणि माताजी मारसाबांनी आजच्या 61व्या वर्षी 61 वर्षापूर्वी आम्ही दोघांनी दीक्षा घेतली होती. त्यानंतर आमच्या इथं 2 दीक्षा 1 दीक्षा 2 दीक्षा 1 दीक्षा असं करता करता 15 लोक आमच्या घरातून निघाले. माताजी मारसा म्हणायचे स्वतःला संसार कर्यो, आम्ही काही टाबरावर संसार करतो बेठरो न काही. आमचा हा महेंद्र आहे, त्याला मुलगा झाला होता आणि आमच्या क्षमाजी महाराजांचा एकुलता एक बेटा. आणि त्यावेळेला त्यांचा तो मुलगा मांडीवर घेऊन बसायची, त्यांना एवढा आवडायचा तो अमित. पण माताजी मारसा बनायचे आबे थारो संसार कर्यो, आबे बेटार संसार करी काही, बेटाने संभाळी काही, चालो आबे निकळणो आपला इन मार्गाने निकळणो, संसार में नाही अटकणो. अशा प्रकारे त्यांनी लग्न झालेल्या 5 मुलींना बाहेर काढलं. आम्हाला दोघांना तर काढलं, मी आणि मधुस्मिता दोघी तर निघालोच. त्यानंतर आपल्या 5ही मुलींना त्यांनी असे संस्कार दिले की त्यांचा सुद्धा शेवटी धर्मध्यान करता करताच मृत्यू झालेला आहे. आमच्या 3 बहिणी 4 बहिणी तर गेल्या, आता एक आहेत क्षमाजी मारसाब आणि मी आणि मधुस्मिता. 7 बहिणीपैकी 3 राहिलेले आहोत, 4 सगळे गेलेले आहेत. अशा प्रकारे आमच्या माताजी मारसाबांना हा धर्म अतिशय आवडायचा आणि ते हजारो सामायिका त्यांनी केल्या असतील. आणि शेवटी जाऊन 4000 श्लोकांची स्वाध्याय रोजचे ते करायचे, मौन ठेवायचे. 2.5 ते 3 एवढाच टाईम त्यांच्याजवळ कोणाबरोबर काही बोलायचं असेल तर तेवढा टाईम त्यांचा दोहिता आला. त्यांना 18 दोहिते झाले, 7 दोहित्या झाल्या, त्याच्यातल्या 4 आमच्याकडे आल्या. मधुस्मिता, मंगलप्रभाजी मारसाब, अरुणप्रभाजी मारसाब, जयस्मिताजी मारसाब आणि विजयस्मिताजी मारसाब. 4 भांजा, 7 बहिणी, 2 पोत्या, प्रज्ञाजी मारसाब आणि प्रेरणाजी मारसाब या आमच्या बहिणीच्या पोत्या आहेत. आणि त्यांनासुद्धा दीक्षा त्यांच्या नशिबी आलेली आहेत. अशा प्रकारे किती सांगत बसलो तर कमी आहे. पण एकंदरीत आमच्या घरातून 15 लोकांनी दीक्षा गेली. आमचे प्रशांत ऋषीजी मारसाब 5व्या नंबरच्या भगिनीचे त्यांचा मुलगा होता आणि माताजी मारसाब म्हणतो म्हणे 18 द्वैत आहे, कोईतरी भगवान आचार्य भगवंता चरणामे गोयोचई जेत. आमच्या प्रशांत ऋषीजींनी सांगितलं मारसाब मे दीक्षा लेवला थाना मन चिरको मे करूला. आणि प्रशांत ऋषीजींनी त्यांच्या मनाप्रमाणे केलं. आजही अत्यंत सुंदर त्यांची वागणूक आहेत. जिथं जातात तिथं नाव कमवतात, लोकांचं प्रेम मिळवतात, लोकांचा विश्वास निर्माण करतात आणि आपल्या पद्धतीने ते वागतात. भाग्यवंतांनो, अशा प्रकारे आमच्या क्षमाजी महाराजांचा हा परिवार आहे. त्यांनी 1985 दीक्षा घेतली. त्यावेळेला त्या 54-55 वर्षाच्या असतील. त्यांना नातू झालेले होते तरीसुद्धा माताजी मारसाबांनी तयार करायचं आणि गुरुदेवांनी दीक्षा द्यायची. गुरुदेवांना सगळं सांगायचं, गुरुदेव असं झालेलं आहे, यांना दीक्षा द्यायची का? हो, दीक्षा द्यायची. मग त्यांनी होकार म्हटल्यानंतर ती दगडावरची रेख. आणि अशा प्रकारे त्यांची दीक्षा झाली. त्यांना दीक्षा घेऊन 37 वर्ष झालेली आहेत. तर त्याच्यासाठी हे
क्षमाजी मारा सा बोलिया ऋण झुनियो है, मारो दीक्षा दिन है आज, आजो जल्दी है, मारो दीक्षा दिन है आज, आजो जल्दी। मारा माताजी मारा सा याद घना ही आवे है, मारा माताजी मारा सा याद घना ही आवे। वेदिया माने संस्कार आजो जल्दी, वेदिया माने संस्कार आजो जल्दी। मारा नवा मारसा म्हणजे विजय स्मिताजींची आई, त्यांचा स्वर्गवास झाला आपल्या इथंच. त्या दोघी खूप मैत्रिणीच होत्या. दोघी जिवलग मैत्रिणी, लहानपणी माहेरी एकत्र राहिल्या, इथं आल्या तर एकच वाड्यात, वाघोलीकरांच्या वाड्यात दोघी होत्या. तिसऱ्या मजल्यावर मोठी आणि दुसऱ्या मजल्यावर लहान बहीण राहत होती. आयुष्यभर त्यानंतर दीक्षा घेतली तरी ते एकत्रच. आजही त्यांना रोज त्यांची एकदाही त्यांचं भांडण झालेलं. एवढ्या सख्या बहिणी इतके वर्ष बरोबर राहिले, पण त्यांनी कधीच भांडण तंटे केले नाही, तुझं माझं केलं नाही, ईर्ष्या द्वेष केला नाही आणि फक्त धार्मिक साधना करत गेल्या. मारा नवा मारा सा याद घणाही आवे हे, वेदियो धर मोर ध्यान आजो जल्दी, वेदियो धर मोर ध्यान आजो जल्दी। मारा बेन मारा सा प्यारा घना ही लागे है, मारा बेन मारा सा प्यारा घना ही लागे। व्याना राज में जय जयकार आजो जल्दी है, व्याना राज में जय जयकार आजो जल्दी। मारा टाबर सगळा रूपवान सद्गुणी है, रूपवान और सद्गुणी है, मारा टाबर सगळा रूपवान और सद्गुणी है। व्यानी मारी कोख उजाळी धन्य मारा लाडला है, मारी कोख उजाळी धन्य मारा लाडला है। मन दीक्षा देईने सगळाही उपकार कर्यो, मन दीक्षा देईने सगळाही उपकार कर्यो। मैं घणी सुखी है आज, आजो जल्दी है, मैं घणी सुखी है आज, आजो जल्दी। मारो अंतिम समय भी संथारा सुशोभित है, मारा अंतिम समय भी संथारा रासु शोभित वे। मारो धन्य जमारो आज कर जो सगळा थे, मारो धन्य जमारो आज सगळा कर जो थे। हे मारा क्षमाजी मारा सा बोलिया ऋण झुनियो है, मारा क्षमाजी मारा सा बोलिया ऋण झुनियो है। मारो दीक्षा दिन है आज, आजो जल्दी है, मारो दीक्षा दिन है आज, आजो जल्दी। हर्ष 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 हर्ष। रोज के फक्त मारो संथारो करायजो, मने दवाखाना मत ली जायजो, मने आठेत रखजो, मारो संथारो करायजो, मारो जमानो सुधारजो। इस प्रकार रोज हमारे क्षमाजी महाराज साहब कहते हैं। भागवानों, ऐसे हमारे क्षमाजी महाराज जिनको 5 बेटियां 1 बेटा, सारा भरा पूरा परिवार होते हुए भी दीक्षा ली उन्होंने। वास्तव में देखा जाए बहू इतनी अच्छी मिली है उनको कि हाथ के छाले जैसी वो अपने सासू को रख सकती थी, किंतु सब कुछ छोड़ करके 2 लाडले पोते को छोड़ करके उन्होंने 1985 में गुरुदेव के मुखारविंद से दीक्षा ग्रहण की और आज तक उनका आनंद दिन दुना रात चौगुना बढ़ता रहा है। अभी तो इतना धर्म ध्यान करते, बिल्कुल टाइम पास नहीं, व्यर्थ नहीं गवाते। नमुत्थणग्री आख्य माळा, लोगोश्री आख्य माळा, पछे मानो धर्म ध्यान,
लगातार उनका चलता ही रहता। दोपहर में ध्यान करते हैं, सब कुछ काम करते हैं, टाइम पास नहीं करते, टाइम वाया नहीं जाने देते। माता जी मार साहब कहो तो टाइम वाया नहीं गयो चाहिए। इस तरह से अपना धर्म ध्यान करते हुए हमारे क्षमा जी महाराज साहब का 37 वर्ष पूर्ण हो गए हैं। 37वां वर्ष लगा है ना, 36 वर्ष पूर्ण हुए हैं, 38वां वर्ष लगा है। 37 वर्ष पूर्ण हो गए और 38वां वर्ष उनको लगा है। आज दीक्षा दिन के उपलक्ष्य में पेड़े की प्रभावना हमारे सुरिखाताई मारू की तरफ आपको बांटी जाने वाली है। पेड़े की प्रभावना लेके आ गई और इस तरह से आज हमारा इतना अच्छा आदिनाथ भगवान का निर्वाण महोत्सव, दूसरी तरफ कई के चंदन नगर वाला कई के ये तो 7 मार्च ने प्रभाव न रखनी। अच्छा हाँ, चंदन नगर वाले हमारे थाना 4 के पक्के लोग हो गए हैं। हमारे 4 थाना चौमासे के लिए गए थे, वहाँ पर प्रज्ञा जी, प्रेरणा जी, विधि जी और भावप्रीति जी। चंदन नगर का एक बच्चा आया तो चारों महाराज वहाँ जाते उनको मिलने। जैसे चंदन नगर म्हणजे कई बाप रे कई भगवान जाने। चंदन नगर वाला आया कहो कि माना 4 आज सगळा चंदन नगरला ज्यादा उपस्थिति પછી આવી તો ઘણા चंदन नगर वाला कर्यो भी घणो व्यानो, राजी भी घना रख्या व्याने और माना मारसा भी घना चोखा रहा उठे। चौमासो ऐसो हुयो है कि चंदन नगर वाला जाने भूल नहीं सके, बे चंदन नगर वाला ने भूल नहीं सके। तो मस्त चौमासो व्यानो चंदन नगर में हुयो है। तो इस प्रकार हमारे यहाँ पर कुछ भी हो, ये धर्म ध्यान का माहौल आनंद मंगल देने वाला होता है। आप देखो, आप यहाँ पे बैठे हो, तब तक आपके मन में कोई बुरे विचार आए क्या, गलत विचार आए क्या? उन्हें तो बताए दे, उन्होंने तो ऐसे विचार आए क्या मन में? तो अच्छे विचार रहते हैं, समय अपना अच्छा जाता है। इस तरह से धर्म ध्यान में बहुत आनंद है, बहुत मंगल है, बहुत शांति है। और माता जी महाराज साहब को धर्म ही प्रिय था। हमारी बहनें ससुराल जाती थी, कहती बेटा उठे टाबरा ने गाथा दीजिए, टाबरा ने भेड़ा करनो, टाबरा ने शिकावनो, व्याना मुंडा में लोगस नमुथणो हुयो चाहिए, आपलो काम है आपला टाबरा ने आपे शिकावनो,